अ, नमस्कार सर्वांना. मी विकास. अ, आपलं जे फाउंडेशन आहे एल्बर्ट विकास सोशल वेलफेअर फाउंडेशन, त्याच्यातर्फे आपण जे गेले 9 वर्ष झालं आपण जे शालेय विद्यार्थी आणि महिलांसाठी जे काम करतोय, त्याच्यासाठी आपण एक चॅनल आलं आपलं एल्बर्ट विकास या नावाने. त्याच्यात तुम्ही अ, जे आपण जे विद्यार्थी आहेत, शालेय विद्यार्थी पहिलीपासून शिकतायत, जोपर्यंत शिकतायत त्यांना आपण मदत करत होतो. ते कोणासाठी आहेत? जे खरोखरच आर्थिक दुर्बल घटक आहेत, ज्यांची परिस्थिती नाही, आई वडील रोज कामाला जातात आणि मुलांना खरोखर शिकवतात. त्याच्यातून पण त्यांना काही भरपूर अडचणी, काही काही ठिकाणी असं मला अनुभवास भेटलं की आई वडील म्हणजे दोघेही कामाला जातात, पण आज पाऊस वगैरे असल्यामुळं ते काही काही दिवस 8-8 दिवस पाऊस असल्यामुळे ते कामाला जाऊ शकत नाही. त्याच्यामुळं त्यांचे साधी चूल सुद्धा पेटत नाही घरी. एवढं वाईट वाटलं मला हे. काय काय मी अनुभवलं, बघितलं. आणि काय काय म्हणजे काय काय आई वडिलांची इच्छा आहे शिकवायची, पण मुलांना शालेय वस्तू त्यांना देता येत नाहीत. त्याच्यामुळं त्यांचा नाईलाज असतो आणि ते मुलांना शिकवू शकत नाही. ते स्वतः कामाला त्यांना घेऊन जातात. अशी परिस्थिती मला बघायला भेटली. त्याचं मला खूप वाईट वाटलं. अशा लोकांना मला सांगायचं, एकच सांगायचं, जे मुलं शिकतात त्यांना खरोखर शिकवा. आजकाल शिक्षणाशिवाय कोणताही पर्याय नाही. त्याच्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त मुलांना शिकवा आणि त्याच्यासाठी आपण जेवढी मदत करता येईल तेवढी आपण करतोय. प्रत्येक वर्षी आपण अ, जे मुलांना गेले 9 वर्ष झालं आपण शालेय जे मदत करतोय, त्याच्यासाठी आपण मुलांना वह्या, पेन, त्याच्यानंतर ज्यांची खरोखर परिस्थिती नाहीये त्यांच्यासाठी आपण थोडंफार अजून कोणत्या गोष्टी, शालेय फी वगैरे भरायची असेल किंवा काय असेल त्याच्यासाठी आपण मदत करत असतोय. आज काही काही ठिकाणी अशी परिस्थिती आहे की मुलांना खरोखर शिकायची इच्छा असते. मुलगा आणि मुलगी असते घरी, पण ते मुलाला शिक्षणासाठी शिकवतात, पण मुलगीला ते शिकवू शकत नाही, अशी परिस्थिती आहे. त्याच्यामध्ये आपण मला हात जोडून विनंती आहे आई वडिलांना त्यांच्या, की खरोखरच मुलगा आणि मुलगी याच्यात भेदभाव करू नका. मुलगीला पण शिकवा. मुलगी शिकली तर तुमच्या घराची प्रगती होणार आहे. त्याच्यामुळं मुलीला शिक्षणापासून वंचित ठेवू नका. जर तुम्हाला असा कोणताही प्रॉब्लेम, मुलीला शिकवू शकत नाही असं कोणता जर हे असेल, म्हणजे शाळेचा खर्च पेलत नसेल, तर आपण त्याच्यासाठी 100% प्रयत्न करा. आपण गेले 9 वर्ष झालं मदत करतोय, पण कधीही आपण कोणतं आपल्या चॅनलवरती वगैरे कधी टाकलं नव्हतं. आपली मदत ही अदृश्य होती, पण आता इथून पुढे आपण त्यासाठी 100% तुमच्यापर्यंत, कारण माझा उद्देश हाच आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपली ही मदत पोहोचावी आणि लोकांना माहिती व्हावं की बाबा, म्हणजे कोणता जर प्रॉब्लेम असेल तर आपण त्याच्यासाठी 100% प्रयत्न करू. आणि थोडक्यात सांगायचं म्हणजे सरकारच्या भरपूर योजना आहेत, त्याच्यासाठी भरपूर लोकांनी लाभ घेतला. काही काही लोकांना शिक्षणाचा अभाव असल्यामुळे ते त्यांना या गोष्टी माहिती नसतात आणि त्याच्यासाठी ते मग त्याचा लाभ घेऊ शकत नाही. त्यासाठी आपण 100% प्रयत्न गेले 9 वर्षाला आपण मुलांना देतोय, महिलांसाठी आपण काम करतोय. महिलांसाठी पण योजना आहेत, ते आपण राबवत असतोय. ते तर कधी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आलं नाही, तिथून पुढे आपल्याला त्या व्हिडिओच्या माध्यमातून येथील तुमच्यापर्यंत जास्तीत जास्त पोहोचतील. मला एकच सांगणं आहे, जे जे कोणी व्हिडिओ बघत असतील, त्या लोकांना सांगायचं आहे, ते व्हिडिओ तुम्ही आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. जेणेकरून मी तर एकटा जेवढी मला जेवढं होतंय तेवढं मी लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करेन. जर असे कोणी व्यक्ती असतील, त्यांनी खरोखरच ज्यांना मदत करण्याची इच्छा असेल, तर 100% आपल्याला प्रयत्न करा. आम्हाला कोणते पैसे नको आहेत किंवा असं, म्हणजे तुम्हाला म्हणजे फक्त जे काही आपल्या एनजीओला जे काही तुम्हाला मदत करायची असेल, तर ते तुम्ही आपल्याशी कॉन्टॅक्ट करून आपल्या एनजीओला देऊ शकतो. त्याच्या आधारे आपण मुलांना त्याची मदत करू शकतो. जर असं कोणाला करायचे असेल तर 100% तुम्ही मदत करू शकता. आणि जरी समजा ज्यांना कोणाला करायची नसेल, फुल ना फुलाची पाकळी, तरी तुम्ही मदत करू शकता. असं कोणतंही आपलं काही कुठलं म्हणजे प्रेशर नाही किंवा द्याच असं काही नाहीये. जरी तुम्ही नसाल तरी पण आपण ते आपल्या पद्धतीने आपण काम करतोय आणि तुम्हाला ह्या पुढील 2-3 वर्षात अजून भरपूर मुलांसाठी आपण शिक्षणासाठी 100% आपण प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी तुमचे खरोखरच आशीर्वाद आपल्या पाठीशी राहू दे आणि
खरोखर तुम्ही आशीर्वाद देण्यापेक्षा आपल्या चॅनलला भरपूर सपोर्ट करा आणि लोकांपर्यंत पोहोचवा. इथून पुढं दुसरा कोणताही प्रॉब्लेम जर असेल शिक्षणाच्या बाबतीत किंवा जर समजा म्हणजे जे मजूर आहेत, जे कामाला जातात, त्यांना म्हणजे कोणतं खरोखरच मुलांना शिकवू शकत नाही अशा अडचणी कोणतीही असेल तर 100% मला कॉल करा. माझे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला नंबर असेल तिथे तुम्ही कॉल करू शकता. ठीक आहे. आणि जास्तीत जास्त आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि नवनवीन आपण व्हिडिओ घेऊन येत असतो. प्रत्येक आठवड्याला आपण 6 विद्यार्थ्यांना मदत करणार आहोत. आपल्याला जेवढे होते तेवढे आपण 100% मदत करत असतोय. आणि तुम्ही फक्त मला एवढीच इच्छा आहे की काही लोक आहेत की मदत तर करायची नाही, फक्त अरे हे काय मदत करू याला 4 पैसे भेटतात इकडून तिकडून त्याच्यामुळं. हे बघा लक्षात घ्या. तर तुमची जर खरोखर इच्छा असेल तर तुम्हीही करा. उलट मी त्याचं स्वागत करतोय आणि खरोखरच तुम्ही लोकांपर्यंत जेवढी तुम्हाला एक 100 रुपये आहे तुमच्यातले, त्यातले एक 10 रुपये जरी तुम्ही मदत केली तर ते भरपूर आहे त्यांच्यासाठी. आणि त्याच्यासाठी आपण 100% प्रयत्न करत राहणार आणि इथून पुढे कोणालाही कोणती शिक्षणाबद्दल कोणती अडचण असेल, ऑल महाराष्ट्रामध्ये सांगतो कुठल्याही जिल्ह्यातून कोणी कॉन्टॅक्ट केला तरी पण आपण त्यांना मदत करू शकतो. कसं आहे, आपण आठवड्यातून 6 विद्यार्थ्यांना मदत करायचं ठरवलंय ते आपण 100% आपले प्रयत्न चालू आहेत. पण मी एकटा हे सगळं करू शकत नाही. तर त्याच्यासाठी तुमची पण साथ हवी आणि सर्वांनी मला सपोर्ट करा. आपल्या चॅनलला सपोर्ट करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद सर्वांना.